शेंगोळे हा जो पदार्थ आहे ना तो एकदम महाराष्ट्रातला जुना पदार्थ आहे आणि चवीला सुद्धा एकदम टेस्टी लागतो आणि शरीरासाठी सुद्धा आपल्या खूप चांगला आहे. तर त्याचीच रेसिपी आपण आज बघणार आहोत. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि आवडल्यावर लाईक सुद्धा करा. तरी इथं मी हिरवं वाटून घेत आहे. त्यासाठी हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, जिरे, मीठ आणि भरपूर असं लसूण याच्यामध्ये घालून आपल्याला ह्याची आवडतोबड अशी पेस्ट करून घ्यायची आणि ते आपल्याला त्या पिठामध्ये मिक्स करायची. आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याच्या नंतर तुम्हाला लक्षात येईल याच्यासाठी आता पिठाचं प्रमाण हे आपल्याला कसं घ्यायचं आहे आणि ते एकदम बरोबर पिठाचं प्रमाण घेतलेले आहे ज्याने शेंगोळे एकदम व्यवस्थित होतात. कोणतंच पीठ कमी जास्त होत नाही. बऱ्याच वेळेस मी ट्राय केलेले आहेत आणि एकदम छान पद्धतीने होतात, त्याच्यामुळे सांगते. आता इथं 1.5 वाटी मी गव्हाचं पीठ छान असं चाळून घेतलेलं आहे. पहिल्यांदा 1 वाटी घेतली आणि नंतर अर्धी वाटी. त्याला एकदम व्यवस्थित असं चाळून घ्यायचं. त्याच्यानंतर ज्वारीचं पीठ सुद्धा तेवढंच 1.5 वाटी घ्यायचंय. गव्हाचं आणि ज्वारीच्या पिठाचं प्रमाण हे सेमच असलं पाहिजे याच्यासाठी आणि धपाट्यासाठी आपण ज्वारीचं पीठ जास्त घेत असतो. आता 1.5 वाटी पिठासाठी मी बेसन पीठ जे आहे ना फक्त अर्धी वाटी घेतलेलं आहे. याने खूप जास्त कडक होतात, त्याच्यामुळे जास्त पीठ हे वापरायचं नाही आपल्याला. अर्धी वाटी खूप जास्त होते. तर इथं जे आपण हिरवं वाटण वाटलेले ना ते या पिठामध्ये मिक्स करायचं सगळ्यात अगोदर आणि हेच भांडं धुवून आपल्याला या पाण्याने पीठ मळून घ्यायचं. ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची, हातावरती ओवा चोळून टाकायचा, हळद टाकायची, थोडीशी धने पावडर सुद्धा टाकायची आणि कलरसाठी लाल तिखट सुद्धा अर्धा चमचा इथं टाकलेलं आहे मी. खूप जास्त तिखट सुद्धा होणार नाहीत आणि लहान मुलं सुद्धा खाऊ शकतील असं याचं प्रमाण आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचंय. आता हिरव्या वाटण वाटताना सुद्धा त्याच्यामध्ये आपण 1 चमचा मीठ टाकलं होतं, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये टाकताना थोडंसं विचार करूनच टाकायचं. ह्याला व्यवस्थित असं हाताने मिक्स करायचं आणि ज्या भांड्यामध्ये आपण हिरवं वाटण काढलं होतं ना त्याच्यामध्येच पाणी टाकून म्हणजे त्याचं जे आहे ना ते सगळं निघून व्यवस्थित होईल. आणि पीठ जे आहे ना एकदम घट्ट आपण नाही मळायचं आणि खूप सैल असं पण नाही मळायचं, अशा पद्धतीचं मळायचं जेणेकरून आपल्याला ते हाताला चिटकणार सुद्धा नाही. आता जेव्हा शेंगोळे करायचे ना त्यावेळेस अशी याची हे करून घ्यायची आणि त्याला गोल आकारामध्ये असं याला चिटकून घ्यायचं. आता थोडीशी ह्याच्यापेक्षा जाड सुद्धा करू शकता तुम्ही किंवा मोठी सुद्धा करू शकता. कोणी डायरेक्ट ह्याला सरळच असं हे करते, असे गोल रिंग्स वगैरे बनवत नाहीत. अशा पद्धतीने आपल्याला सगळे शेंगोळे जे आहेत ना ते बनवून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यासाठी फोडणी सुद्धा द्यायची. आता हे उकडण्यासाठी आता कोण कोण काय करतं की अगोदरच फोडणी देतात आणि त्याच्यानंतर अर्धे झाले ना ते त्याच्यामध्ये टाकायचे, परत थोडा वेळ थांबायचं आणि मग बाकीचे शेंगोळे त्याच्यामध्ये टाकायचे, असं करतात. पण मी तसं नाही करत. सगळे शेंगोळे एकदाच बनवून घेते आणि त्याच्यानंतर फोडणी देते. ज्यावेळेस उकळी येईल ना त्यानंतर त्याच्यामध्ये हे सगळे शेंगोळे त्याच्यामध्ये टाकून देते. आता इथं जे आहेत ना सगळे शेंगोळे आपले पूर्ण झालेले आहेत आणि थोडंसं जे पीठ आहे ना ते मी मुद्दामून ठेवलेले आहे. आता ते कशासाठी चला सांगते. अशी जाडबुडाची कढई घ्यायची आहे कारण खूप जास्त त्यामध्ये चिकटणार नाही खाली, त्याच्यामुळे घेतलेली आहे. आणि इथं जो लसूण आपण 2 हे सोललं होतं आणि त्याच्यातलं 1 मी ठेवलं होतं त्याच्यासाठी. आता ह्याच्यामध्ये फोडणीसाठी आपल्याला पाहिजे हा लसूण, म्हणून हा कुटून घ्यायचा आहे असा. कढईमध्ये तेल टाकायचं आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं. त्याच्यामध्ये भरपूर अशी जिरे आणि मोहरी. आता मोहरी आणि जिऱ्यामुळे खूप जास्त टेस्ट येते, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये भरपूर अशी जिरे आणि मोहरी घालायची. एकदम तडतडल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये जिरे घालायचे आणि नंतर आपण बारीक ठेसून घेतलेला लसूण सुद्धा ह्याच्यामध्ये घालायचा. आता लसूण थोडासा लालसर झालं ना त्याच्यामध्ये थोडंसं कोथिंबीर टाकायची आणि हळद सुद्धा टाकायची, थोडीशीच टाकायची हळद. अर्ध्यापेक्षा कमी इथं हळद टाकलेली मी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर ह्याच्यामध्ये सुद्धा थोडीशी टाकायची. आणि ज्यावेळेस आता ही फोडणी एकदम कडक अशी झाली पाहिजे, ज्यावेळेस पाणी टाकू एकदम चरकन असा ह्याचा आवाज आला पाहिजे. आता हे पाण्याला जेव्हा उकळी येईल ना त्यावेळेस आपल्याला ह्याच्यामध्ये सगळे शेंगोळे टाकायचे. जेवढं पाणी लागणार आहे ना आपल्याला तेवढंच ह्याच्यामध्ये घालायचंय. म्हणजे इथं जवळपास तांब्याभर पाणी मी टाकलं होतं आणि तेवढ्या शेंगोळ्यांसाठी बास होतं 1 तांब्याभर पाणी. आता छान असा उकळा सुद्धा आलेला आहे ह्याच्यावरती आणि सगळे शेंगोळे मी ह्याच्यामध्ये टाकून देते. चवीला सुद्धा खूप जास्त चांगले लागतात आणि आपल्या शरीरासाठी खूप मस्त असतात. ही जी रेसिपी आहे ना म्हणजे माझ्या सासूबाईची, त्यांनी मला शिकवलेली इथे. त्याच पद्धतीने मी सुद्धा तुम्हाला सांगितलेले आहे. तर ह्याच्यामध्ये कोथिंबीरीचा उपयोग थोडासा जास्त करा. माझ्याकडे जास्त नव्हती त्याच्यामुळे एवढंच केलेली. कोथिंबीरीने अजून जास्त चव येते. ओवा, जिरे, लसूण याची एकदम चव मस्त येते. लहान मुलं सुद्धा आणि गाथाने आणि आरोनी सुद्धा खूप जास्त आवडीने खाल्ले होते हे शेंगोळे. आता इथे जे
सगळे शेंगोळे ह्याच्यामध्ये मी एकदाच टाकून घेतले आणि ह्याला वरती झाकण अर्धा असं झाकण ठेवलं आणि तेही केलं. आता जे मी पीठ ठेवलं होतं ना असं पाण्यामध्ये मिक्स करायचं, कारण शेंगोळ्यांपेक्षा ह्याच्यामध्ये जे पाणी राहिलेलं असतं ना असं घट्टसर ते पाणी चवीला खूप जास्त चांगलं लागतं. त्याच्यामुळे मी थंड पाण्यामध्ये ते थोडंसं पीठ होतं ना असं हाताने चोरून त्याला मिक्स करून जेव्हा शेंगोळे 50% शिजत आले होते ना त्यावेळेस ते पाणी मी ह्याच्यामध्ये टाकलं होतं. ज्यावेळेस पूर्ण शिजतील ना त्यावेळेस खूप जास्त चांगलं होतं. अशी काही आपल्या शेंगोळ्याची रेसिपी खूप जास्त टेस्टी लागते. तुम्ही सुद्धा नक्की एकदा ट्राय करा आणि करून झाल्यानंतर मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला रेसिपी आवडली का. बाकी आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि